नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2024च्या पीक विमा संदर्भात एक महत्त्वाचे आणि मोठे अपडेट पाहणार आहोत। काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा झाला आहे, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजून सुद्धा वाढ पाहावी लागत आहे। तुमच्या जिल्ह्यात प्रति हेक्टर किती रक्कम जमा झाली हे आज आपण या व्हिडिओमध्ये विस्तारपणे पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर शेतकरी मित्रांनो, आता जिल्ह्यानुसार किती पीक विमा मिळाला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो, आता बघा, परभणीमध्ये काही शेतकऱ्याला 38,000 तर काही शेतकऱ्यांना फक्त 3,000 रुपयेपर्यंतच विमा मिळाला आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, वाशिममध्ये कधी तर 19,600 रुपये तर कधी फक्त 5,000 रुपये शेतकऱ्याला हे पीक विमा मिळाला आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आता बघा, नागपूरमध्ये सुद्धा 19,000 पासून तर 2,900 पर्यंत मोठा तपवात पैसे जे काही विम्यातर्फे मिळाले आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आता बघा, अकोलामध्ये सरासरी 5,000 प्रति हेक्टर पर्यंत पैसे हे विमा मिळाला आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आता बघा, जालनामध्ये फक्त 2,500 च्या आसपास जे काही पीक विमा शेतकऱ्याला मिळाला आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आता बघा, यवतमाळमध्ये जे काही सुमारे 5,500 प्रति हेक्टर प्रमाणे मिळाले आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, तुम्ही ते स्क्रीनशॉट सुद्धा बघू शकता। हे यवतमाळ जिल्ह्याचा स्क्रीनशॉट आहे। म्हणजे की यवतमाळमध्ये सुमारे 5,000च्या जे काही प्रति हेक्टर प्रमाणे मिळाले आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आता बघा, सांगलीमध्ये सुद्धा 12,000 पासून ते 4,000 पर्यंत हे प्रति हेक्टर जे काही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला आहे। शेतकरी मित्रांनो, आता बघा, लातूर आणि धाराशिवमध्ये काही जे काही भरोदर रक्कम काहींना खूपच कमी मिळाले आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आता बघा, बुलढाणामध्ये 21,000 ते 500 रुपये तर काहींना 2,000 रुपये फक्त मिळाले आहे। शेतकरी मित्रांनो, आता बघा, जे काही छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा 20,970 प्रति हेक्टर सुद्धा अशा प्रकारे जे काही पीक विमा मिळाला आहे। शेतकरी मित्रांनो, आता बघा, हिंगोलीमध्ये सुद्धा कापसासाठी 6,051 रुपये पण काहीच त्यात कमी सुद्धा मिळाले आहे। शेतकरी मित्रांनो, तसे आता बघा, नांदेडमध्ये सुद्धा 2,500च्या अंतात पीक विमा मिळाला आहे। शेतकरी मित्रांनो, आता बघा, काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पीक विमा जमा झालेला नाही। याबाबत तुम्हाला गावात तालुक्यात काही अपडेट आहे का, खालील कमेंट करून नक्की कळवा। यावर आधारित तुम्ही जर पुढील अपडेट्स देणार आहात तर शेतकरी मित्रांनो, बघा, सरकारकडून काही नव्या सूचना येत आहेत। संबंधित अधिकारी बँक आणि कृषी विभागाच्या सूचनांनुसार तुमच्या खाते आधारशी लिंक केलेले आहे का यांची खात्री करून घ्या, कारण की जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पीक विमा हे मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, बघू शकता की आजच जे काही यवतमाळ जिल्ह्यात हे पीक विमा जमा झालेला आहे। तुम्हाला इथे मी स्क्रीनशॉट सुद्धा दाखवत आहे। आता शेतकरी मित्रांनो, बघा, ही व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि आवश्यकता महत्त्वाचा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचं नुकसान भरपाई अन्यथा होणार नाही यासाठी तुमचं माहिती तपासा आणि सहज राहा। तर शेतकरी मित्रांनो, अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।